कैलास राना शिवचंद्रमोई फणींद्र माथा मुकुटी जयाई कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझवीन शंभू मज कोण तारी. हर हर महादेव. श्री स्वामी समर्थ. मी प्रियांकाज ऑल कंटेंट या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. 15 फेब्रुवारी 2026 वार रविवार रोजी आहे महाशिवरात्री. महाशिवरात्री विशेष आपण श्री शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण करत असतो. ही शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण कसं करावं, कधी करावं, कोणी करावं, नियम काय आहेत, 1 दिवसीय, 3 दिवसीय, 5 दिवसीय अशा पद्धतीने तुम्ही कशा पद्धतीने करू शकता याबद्दलच आज आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहोत. महादेवांची उपासना आपण श्रावण महिन्यामध्ये भरभरून करत असतो, पण फेब्रुवारी महिन्यामध्ये येणारी ही महाशिवरात्री या निमित्ताने सुद्धा आपण महादेवांची सेवा करत असतो. त्यातलीच ही एक अत्यंत महत्त्वाची श्री शिवलीलामृत ग्रंथाची सेवा ही अतिशय पवित्र सेवा आहे. श्री शिवलीलामृत पारायण कोणीही करू शकतं. शिवलीलामृत पारायण 1 दिवसीय, 3 दिवसीय, 5 दिवसीय, 7 दिवसीय अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. आपल्या व्हिडिओला थोडा उशीर झालेला आहे, त्यामुळे आपल्याकडे जेवढा वेळ आहे त्यामध्ये तुम्ही 5 दिवसीय, 3 दिवसीय आणि 1 दिवसीय शिवलीलामृत पारायण करू शकता. पारायण महाशिवरात्रीच्या दिवशीच संपवावं असंही काही नाही, त्याच्या आधी संपलं तरी सुद्धा चालेल. 1 दिवसीय पारायण करण्याने सुद्धा तुम्हाला खूप दिव्य अनुभव येतो. फक्त तेवढा स्टॅमिना तुमच्याकडे असायला हवा की 1 दिवसामध्ये तुमचं ते पारायण होऊ शकतं. ज्यांना 1 दिवसीय पारायण करणं शक्य होणार नाही त्यांनी 3 दिवसीय, 5 दिवसीय पारायण करू शकता. शिवलीलामृत पारायण करण्यासाठी आपल्याकडे श्री शिवलीलामृत हा ग्रंथ असणं खूप गरजेचं आहे. श्री शिवलीलामृत या ग्रंथामध्ये एकूण 14 अध्याय आहेत. त्यामध्ये एक 15वा अध्याय ॲड झालेला आहे. त्यामुळे पारायण करत असताना तुम्ही 14 अध्यायही पठण करू शकता किंवा 15 अध्यायही पठण करू शकता. तुमचं पारायण करत असताना महाशिवरात्रीच्या नंतर म्हणजे सोमवार मंगळवारी जरी तुमचं पारायण संपलं तरीही काही हरकत नाही. तुम्हाला 7 दिवसाचं पारायण नसेल करायचं तर तुम्ही 3 दिवसामध्ये सुद्धा करू शकता. पहिल्या दिवशी तुम्ही 5 अध्याय, दुसऱ्या दिवशी तुम्ही 5 अध्याय, तिसऱ्या दिवशी तुम्ही 4 अध्याय पठण करू शकता किंवा मग संपूर्ण 1 दिवसामध्ये सुद्धा तुम्ही पारायण करू शकता. तुमचं पारायण करत असताना महाशिवरात्रीच्या नंतर म्हणजे सोमवार मंगळवारी जरी तुमचं पारायण संपलं तरीही काही हरकत नाही. तुम्हाला 7 दिवसाचं पारायण नसेल करायचं तर तुम्ही 3 दिवसामध्ये सुद्धा करू शकता. पहिल्या दिवशी तुम्ही 5 अध्याय, दुसऱ्या दिवशी तुम्ही 5 अध्याय, तिसऱ्या दिवशी तुम्ही 4 अध्याय पठण करू शकता किंवा मग संपूर्ण 1 दिवसामध्ये सुद्धा तुम्ही पारायण करू शकता. जर तुम्हाला 5 दिवसीय पारायण करायचं असेल तर तुम्ही प्रत्येक दिवशी 3-3 अध्याय वाचू शकता. हे पारायण सुरू करण्यापूर्वी जवळपास असणाऱ्या महादेवाच्या मंदिरामध्ये जा. तिथे महादेवांना तुम्ही जलाभिषेक करा. एखादा नारळ अर्पण करू शकता. त्याचप्रमाणे 11 बेलपत्री अर्पण करू शकता किंवा मग एखादं बेलपत्र अर्पण केलं तरीही चालेल. आणि काहीच नाही जमलं तर जलाभिषेक करा, नमस्कार करा. हे पारायण तुम्ही करणार आहात हे महादेवांना सांगा आणि हे पारायण निर्विघ्नपणे पूर्ण होऊ देत अशी प्रार्थना करा. किंवा मग जर तुमच्या जवळपास मंदिर नसेल तर तुम्ही तुमच्या घरामध्ये असणाऱ्या महादेवाच्या शिवलिंगापाशी सुद्धा प्रार्थना करू शकता आणि पारायणाला सुरुवात करू शकता. महादेवांची कुठलीही सेवा प्रदोष काळामध्ये केली तर ती अतिशय शीघ्र सफल होत असते. त्यामुळे श्री शिवलीलामृत ग्रंथाचं पारायणही तुम्ही प्रदोष काळात केलं तर अतिशय उत्तम. तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती पण पठण करू शकता, सकाळी करू शकता, दुपारी 12 ते 12:30 मध्ये करू शकता. म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्ही कधीही पठण करू शकता. पण महादेवांची उपासना करण्यासाठी प्रदोष काळ बेस्ट आहे. त्यामुळे संध्याकाळी 4:30च्या नंतर जर शक्य असेल तर तुम्ही पठण करू शकता. आता हा जो ग्रंथ आहे तो तुम्हाला फक्त देवासमोर ठेवायचा आहे आणि दररोजचे आपले अध्याय पठण करून आरती वगैरे करून तो ग्रंथ तुम्ही आहे त्या जागेवरती ठेवू शकता. किंवा जर तुम्हाला पूजा मांडणी करायची असेल तर तुम्ही पूजा मांडणीही करू शकता. आणि नसेल करायची किंवा घरामध्ये कमी जागा असेल नाही केली तरी चालेल, वाचन करून तुम्ही परत आहे तिथे ग्रंथ ठेवला म्हणजे हलवला ग्रंथ तरीही चालतो. शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण करत असताना जर तुमच्याकडे पांढऱ्या कलरचे कपडे असतील, मग त्यामध्ये साडी असेल किंवा मग वरती टॉप, खाली पॅन्ट आणि प्रॉपर ओढणी अशा प्रकारे जर ड्रेस असेल तर तो परिधान करून जर तुम्ही पठण केलं तर अतिशय उत्तम. आणि जर नसेलच तर काळा कलर सोडून तुम्ही कुठल्याही कलरचे कपडे घालू शकता. पुरुष मंडळी असतील, मुलं असतील, ते ज्यावेळेस शिवलीलामृत पठण करतात त्यावेळी त्यांनी काळा कलर आणि चामड्याच्या वस्तू घालायच्या नाहीयेत आणि मग ते पठण करू शकता. शिवलीलामृत पारायण करत असताना आपल्याला फक्त कांदा लसूण वर्ज करायचा आहे. कांदा लसूण न घालता आपल्याला जे काही पदार्थ आहेत ते खायचे आहेत. करत असताना परान्न टाळायचं आहे. परान्न म्हणजे काय तर दुसऱ्यांच्या घरी जाऊन जेवण असेल, हॉटेलचं जेवण असेल, भले हॉटेलचं जेवण आपण
पैशावरती घेऊन खात असतो, पण ती बनवण्याची वृत्ती कशी आहे, त्याच्या मनातले विचार असतात. त्याचप्रमाणे खूप काही गोष्टींचा परिणाम त्या अन्नावरती झालेला असतो. त्यामुळे परान्न शक्यतो टाळायचंच आहे. बिस्किट वगैरे हे सगळं आपण पैशावर आणतो, पण तुमची इच्छा की ते खायचं की नाही खायचं. पण शक्यतो आपण एवढ्या दिव्य ग्रंथाचं पारायण करत असताना त्या काळामध्ये तरी आपण बाहेरच्या सगळ्या गोष्टी टाळल्या पाहिजे आणि फक्त घरात बनवलेलं हेल्दी जेवण आपण केलं पाहिजे. अमृत ग्रंथाचं पारायण करताना आपल्याला ब्रह्मचार्याचं पालनही करायचं आहे. बघा, जेव्हा पण आपण पारायण करत असतो ना, तेव्हा आपल्याला अध्यात्माची गोडी तयार होते. अध्यात्म आपल्या सोबत राहतं, देवाचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो. आपल्या ज्या संसारिक अडचणी आहेत त्याच्यावरती एक सेवा म्हणून आपण हे सगळे पारायण वगैरे करत असतो. देव के देव महादेव म्हणजे जे काही महादेव आहेत ते साम सदाशिव आहे. ते भक्तांच्या एका हाकेने सुद्धा धावून येत असतात. ते खूप साधे भोळे आहेत. त्यांना फक्त एक तांब्याभर पाणी जरी आपण अर्पण केलं तरी सुद्धा ते भक्तांना प्रसन्न होत असतात. अशा या महादेवांची तुम्ही सेवा करायला विसरू नका. जर तुम्हाला काहीही अडचण नसेल, तुम्हाला काहीही नको असेल, तरी सुद्धा देवाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सुद्धा तुम्ही हे पारायण करू शकता. कारण आज आपण जे काही आहोत ते देवांमुळेच आहे. इथून पुढे जे काही असणार आहोत तेही देवामुळे आहे आणि त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सुद्धा तुम्ही पारायण करू शकता. शिवलीलामृत हा फक्त ग्रंथ नाहीये, तर या ग्रंथातील प्रत्येक अध्यायाचं फलश्रुती आहे. तुम्ही सगळे अध्याय पठन केल्यानंतर आपल्याला प्रत्येक अध्यायाची फलश्रुती प्राप्त होत असते. शिवलीलामृत मधील 11वा अध्याय, ज्याला आपण रुद्र अध्याय म्हणून ओळखला जातो, तो पठन केल्यामुळे आपल्याला ब्रह्मानंदाची प्राप्त होते. म्हणजे एका अध्यायातून जर आपल्याला एवढं सगळं मिळत असेल, तर संपूर्ण शिवलीलामृत पारायण केल्यामुळे आपल्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे संपूर्ण शिवलीलामृत पारायण तुम्ही नक्की करा. बघा, प्रत्येक वेळी आपण धार्मिक स्थळावरती जाऊन दर्शन घेऊ शकत नाही, 12 ज्योतिर्लिंग करू शकत नाही, तर निदान महादेवांची महाशिवरात्री विशेष काहीतरी सेवा आपल्याकडून घडावी, त्यासाठी तुम्ही नक्कीच या उपासना करा. महादेवांचं नामस्मरण तुम्ही करा. शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण करण्याच्या दिवशी तुम्ही महादेवाच्या जवळच्या मंदिरामध्ये जा. तिथं तुम्हाला जानवं आणि जोडवं जे असतं ते पांढऱ्या कलरचं तुम्हाला अर्पण करायचं आहे. पांढऱ्या कलरचं शुभ्र वस्त्र तुम्हाला महादेवांच्या शिवलिंगापाशी अर्पण करायचं आहे. कोरडी शिदा, त्यामध्ये तुम्ही गहू असेल, तांदूळ असेल, तुमच्या यथाशक्ती तुम्ही त्या ठिकाणी महादेवाच्या शिवलिंगापाशी अर्पण करून मनोभावे नमस्कार करा, जलाभिषेक करा, महादेवांची उपासना करा, पूजापाठ करा आणि नमस्कार करून माझ्याकडून जे काही चुकले त्याबद्दल क्षमा तुम्हाला महादेवांना मागायची आहे. महादेवांना तुम्हाला पारायणाच्या उद्यापनाच्या दिवशी दही भाताचा नैवेद्य दाखवायचा आहे. तो तुम्ही मंदिरामध्ये सुद्धा दाखवा आणि आपल्या घरामध्ये असणाऱ्या शिवलिंगाला सुद्धा दाखवायचा आहे. पारायण काळामध्ये तुम्ही महादेवांना दररोज नैवेद्य म्हणून खडीसाखर ठेवू शकता. तर अशा प्रकारे महादेवांच्या महाशिवरात्री विशेष शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण करा, उद्यापन करा. आपण सर्व संसारिक माणसं आहोत. प्रत्येकाच्या संसारामध्ये छोटं मोठं दुःख हे चालूच आहे. ते प्रत्येकाला देवाने लावलेलंच आहे. आपल्याकडूनही अध्यात्म घडावं, आपल्याकडून सेवा घडावी, आपल्यावरती देवाची कृपा व्हावी, आपल्या या अडीअडचणी ज्या आहेत त्यावरती मात करून आपण पुढे चालत राहावं, यासाठी या छोट्या मोठ्या सेवा आपल्याला सतत करत राहायच्या आहेत. महाशिवरात्री हा अतिशय मोठा दिवस आहे. त्यामुळे या महाशिवरात्री विशेष तुम्ही या दिव्य सेवा करा, नामस्मरण करा आणि त्याची अनुभूती घ्या. झालेली माहिती मी स्वामींच्या चरणी अर्पण करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. कमेंटमध्ये हर हर महादेव किंवा ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका आणि हा व्हिडिओ सर्वांसोबत शेअर करा. श्री स्वामी समर्थ. ब्लेस यू ऑल.